तर जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पायकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर एस-एस-सी जी साठी जे पण काही आता सिलेबस बघितलं तर 4 सब्जेक्ट राहणार आहेत, जसं की गणित, बुद्धिमत्ता, जी आणि त्याच्यानंतर काय राहणार आहे तर हिंदी राहणार आहे. पण अजून पोराला प्रॉब्लेम कुठे येऊ लागले माहिती आहे का त्याच्यामध्ये, की सिलेबस तर एवढं सगळं आहे. आता मॅथ शिकाय गेलं की पोरगं काय करायला, तर मॅथमध्ये एवढे चॅप्टर आहेत आणि एकतर एवढं डीपमध्ये जावं लागलं आपल्याला. मग नेमकं कोणतं करू, म्हणजे लवकरात लवकर म्हणजे कोणत्या चॅप्टरला फोकस करू किंवा नेमकं काय वाचू, कारण सिलेबस तर भरभक्कम आहे. आता कोणताच आता ऑनलाईन जर कोणी क्लास जर लावलेला असेल तर कमीत कमी एका एका चॅप्टरचे त्याला 20-20 व्हिडिओ दिसतात. असे ते कमीत कमी 15 चॅप्टर घेतात. म्हणजे त्यांचं काम काय राहणार आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाल्याचं, की बाबा सगळंच्या सगळं सिलेबस कव्हर करणं. पण आता एक पोरग आहे, मला सांगा, आता एखादा शिक्षक जर असेल त्यांना एका विषयामधलं सगळं नॉलेज देते, एका विषयामधलं, आणि जेवढं जास्त देता येईल त्यांना तेवढं देते. पण पोराची बी कॅपॅसिटी तेवढी राहणार आहे. पोराची कॅपॅसिटी पहिल्यांदा बघावं लागेल ना. एका शिक्षकासाठी एक विषय म्हणजे त्याला काय नॉर्मल आहे, त्यांना जेवढं देता येईल तेवढं देणार आहे. पण पोरग तेवढं घ्यायची कॅपॅसिटी पोराची राहणार. मग गडबड काय होते, ते मास्तर काय करणार आहे, येऊन सगळ्याच्या सगळे टाईप कव्हर करते, सगळं चॅप्टर कव्हर करणार, पण पोराच्या तेवढं लक्षात राहीना. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं, आपल्याला कोणत्या विषयामध्ये एक्सपर्ट बनायचं नाही ना, आपल्याला कोणतं मास्तर बनायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त पेपरमध्ये मार्क पाडायचा आहे. कारण तुमचं सगळं नॉलेज कुठं कशावर ठरणार आहे तर फक्त त्या एका तासाच्या पेपरवर. बाकी तुम्हाला किती येऊ काही येऊ काहीच घेणं देणं काय, नो मॅटर. त्याच्यामुळं पेपरमध्ये मार्क कसं पाडता येते सगळ्यात पहिलं फोकस आपलं तिथं झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, की मी पोराचं थोडंसं माइंडसेट बदललो. काय बदललो आता माहिती आहे, पोराला जे वाटालतं की काय करायला पाहिजे, सुधारणा चालू होतं, फक्त आता मी मोजकेच काय फोकस टॉपिक देऊ लागलो, की एवढंच टॉपिक कव्हर करा पेपरमध्ये, याच्या बाहेरचं काय बी ना, म्हणजे जास्तीत जास्त मार्क तुमच्या ह्या टॉपिकवरून कव्हर होतील. आता तेच टॉपिक आपल्याला बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला जर कोणी जर विद्यार्थी आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे. काय आहे तर नाव श्रेयश मॅथ्स टेलिग्राम चॅनल आहे, जिथं तुम्हाला भरती विषयाची लेटेस्ट माहिती, PDF नोट्स जे पण काही असणार आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे. त्याच्यानंतर इन्स्टाला काही डाऊट वगैरे काय असेल तर ते सुद्धा श्रेयश मॅथ्सवर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर जर कोणी आपली ॲप जर डाउनलोड केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली ॲप डाउनलोड करायचं आहे. कोणती ॲप आहे तर श्रेयश मॅथ्स नावाची ॲप आहे. हे ॲप आपल्याला काय करायचं तर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. अशा पद्धतीचं लोगो तिथे दिसणार आहे, ते डाउनलोड करायचं आपल्याला. आता येऊत आपण आपल्या मेन टॉपिकवर. कोणतं टॉपिक राहणार आहे तर एस-एस-सी जी इम्पॉर्टंट टॉपिक, खास करून जे मराठीमधून तयारी करायत पोरं त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी. दोन्ही लँग्वेजमध्ये चालतील, पण जास्त माझं फोकस मराठी मीडियमवाल्याच्या विद्यार्थ्याकडे राहणार आहे. कारण आतापर्यंत हिंदीवाले तर पोस्ट घेऊन चलेत, आता हे राहणार आहे मराठीवाला काय करते, सेंट्रलची परीक्षा म्हणते अगोदरच भीते की हिंदी असेल. त्याच्यामुळं याचं क्रेज पोलीस भरतीचं सोडून, म्हणजे जे आपलं टार्गेट मेन पोलीस भरतीच होतं, पोलीस भरती सोबतच तुम्हाला दुसरी एक ऑफर खुलाव, म्हणजे ह्या भरतीत होईना गेलं दुसरीकडे या. त्याच्यामुळं कोणती ना कोणती, कारण नोकरीची संख्या लई कमी झाली आहे, बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, पदं निघण्याचं आहेत, कुठंच काय भेटणार चाललंय. मग सेंट्रलची निघाली की नाही, ह्याला कायला सोडायला, मग हिंदीवाले पोरं घेऊन चलेत, मग तुम्ही काय करणार हो, जे पोलीस भरती करायत किंवा अदर स्टेट गव्हर्नमेंटची तयारी करायत त्यानं काय करावं. त्याच्यासाठी कुठं तर, कारण आत्ता काय झालं होतं, आपल्याला मटेरियल अवेलेबल नव्हतं. एस-एस-सी जी मध्ये काय करायचं कोणी प्रॉपर गायडन्स करणार नव्हतं. कारण हे चॅनल उघडण्याचं मागचं कारणच तेच आहे, की पोराला प्रॉपर गायडन्स करून ठेवायचं. कारण सध्याला मला माहिती आहे नवीन चॅनलला व्ह्यूज तेवढे प्रॉपर भेटण्याचे आहेत, कारण मेन फोकस म्हणजे काय तर एस-एस-सीची तयारी करणारे जास्त कमी पोर आहेत. त्याच्यामुळे कधी ना कधी पोरं वाढतील, मग त्या टायमाला पोराला असं वाटू नये की मला गायडन्स करणार कोणतं नाही. त्याच्यामुळं मेन टार्गेट, कारण एस-एस-सीचं फुल नॉलेज आहे, जेवढे एस-एस-सीची प्रॅक्टिस मी केलेलं आहे, मला तर वाटते की अजून कोणत्या शिक्षकानं तेवढी केलेली असेल. त्याच्यामुळे हे काय माझं म्हणजे काय घमंड नाही, काय नाही, फक्त नॉलेज आहे. त्याच नॉलेजचा फक्त फायदा पोराला व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी तयार केला. तर आता इम्पॉर्टंट टॉपिक बघायचं आपल्याला, कोणत्या कोणत्या विषयाचं बघायचं तर मॅथ, रिझनिंग, जी हिंदी. ह्याच्या अगोदर जर तुम्हाला जर कोणी कधी ऐकले असाल, कोणतं जर शिक्षक जर असेल, आता शिक्षक काय म्हणते की इम्पॉर्टंट टॉपिक मी लिहून देतो, तुम्ही काय करायचं तेवढंच अभ्यास करायचा. तुम्ही 10 शिक्षक बदला, प्रत्येक शिक्षकासाठी इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक जे राहणार आहेत ते वेगवेगळे राहतात. आता एखाद्या शिक्षकाला नफा तोटा सोप्पा म्हणजे इम्पॉर्टंट वाटते, दुसऱ्याला शेकडेवारी इम्पॉर्टंट वाटते, तिसऱ्याला
काळकाम वेग इम्पॉर्टंट वाटते, कोणाला ते क्षेत्रफळाचं ते इम्पॉर्टंट वाटते. तुम्ही 10 शिक्षक बदलल्या, प्रत्येकाकडे जर गेल्या, प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट टॉपिक वेगवेगळं राहणार आहे. मग पोराला सुधारणा, आता सगळेच हे सांगाले, आता करू तरी काय, पण थोडंसं आपल्याला बी नॉलेज राहावं लागेल. कारण दुसरं सांगायची आपल्याला गरज पडणे, स्वतःला तेवढं कळावं लागेल की आपल्याला कोणते टॉपिक महत्वाचे, आपल्याला काय करायचं. आता स्वतःला कसं समजते, स्टार्टिंगला गायडन्स राहीना, पण गायडन्स करण्यासाठीच इथे मी युट्यूब चॅनल खोललो. त्याच्यामुळं आता काय करायचं, आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक कसं शोधायचं, इम्पॉर्टंट टॉपिक शोधायचं नेमकं कसं. तर हे जर शोधायचं असेल तर नॉर्मल तुम्ही आपण कॉमन सेन्स लावायचं, थोड्या थोड्या गोष्टीला काय लावायचं आहे, कॉमन सेन्स लावायचं. आता कॉमन सेन्स कसं लावायचं मला सांगा. आता SSC GD 2023 ते 2024 मध्ये एकूण किती शिफ्ट मध्ये पेपर झाला, तर 53 शिफ्ट मध्ये पेपर झाला. किती शिफ्ट मध्ये झाला पेपर, तर 53. आणि मेन मी बार बार एकच गोष्ट सांगालो, कोणती गोष्ट सांगालो की SSC GD म्हणजे SSC चे प्रिव्हियस इयर करा, बस काम संपलं. तेवढंच पॅटर्न करायचं आपल्याला. आता प्रिव्हियस इयरचा जर अंदाज बघितला, टोटल मला सांगा 53 शिफ्ट होते. टोटल शिफ्ट किती आहेत, 53. प्रत्येक शिफ्ट मध्ये 80 प्रश्न, प्रत्येक शिफ्ट मध्ये किती राहणार आहेत, 80 प्रश्न. टोटल प्रश्न किती झाले, 4240. आणि जर समजा मी जर आता एकाच टॉपिकला जर टार्गेट केलं, म्हणजे एकाच सब्जेक्टला जर टार्गेट जर केलो मी, 4240 हे टोटल 4 विषयाचे मिळून आहेत. मग आता एका विषयासाठी किती पडले, 4 1 4, 4 0 0, 4 7 24, 4 0 0, 1060 प्रश्न हे झाले कशाचे, तर एका विषयाचे. आता आपल्याला समजलं की आता एका सब्जेक्टवर एवढे प्रश्न आलेले आहेत बाबा. आता हे जे 1060 प्रश्न पेपरमध्ये विचारलेलं आहे, ते नेमकं कोणत्या टॉपिकवर विचारलेलं आहे हे आपल्याला कळावं लागेल. इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कोणतं राहणार आहे, हे नाही की एका शिक्षकाला इम्पॉर्टंट वाटाले बाबा हे लय महत्वाचं दिसाले, किंवा कोणी कोणी काय म्हणते, शिक्षकाला जे चॅप्टर जमते परफेक्ट त्यानं म्हणते हे इम्पॉर्टंट आहे, हे करा. असं राही ना, आपल्याला स्वतःला शोधता यावं लागेल. मग कसं शोधायचं ते, आता हे 1000 आपली लढाई कुठं आहे, थेट ह्या प्रश्नासोबत आहे. बाकी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला मार्क पडायचं, नॉलेज नंतर घेत बसायचं. एकदा सिलेक्ट झाल्याच्या नंतर पूर्ण नॉलेज घ्यायचं, मग लोकांना सांगायचं, काही प्रॉब्लेम नाही. पण सध्याला सिलेक्ट होणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हे जे 1000 प्रश्न जे तयार होऊ लागलेत, कोणत्या कोणत्या चॅप्टरवर तयार होईल एवढंच बघायचं आपल्याला, बाकी काय करायचं नाही. जसं की जर समजा आपण बुद्धिमत्तेच्या जर बघितल्या, आता अंदाज सांगतो की मी इम्पॉर्टंट टॉपिक कसं शोधायचं. आता हे एका भरतीचं नाही, कोणत्याही भरतीमध्ये जा. आता हे कोणतं चॅप्टर आहे, तर बुद्धिमत्ता, आपलं टॉपिक कोणता आहे, तर बुद्धिमत्ता आहे. आता बुद्धिमत्तामध्ये जर हे जर तुम्ही चॅप्टर जर बघितल्या, आता हे का आहे, कारण हे सगळ्यात सोपं जर कोणतं जर सब्जेक्ट असेल तर हे बुद्धिमत्ता. सगळ्यात पोराला सोपं जाणारा विषय कोणता आहे, तर बुद्धिमत्ता आहे. आता याच्यामध्ये एकूण जे 1060 प्रश्न विचारलं होतं, कुठे विचारलं होतं, तर पेपरमध्ये. कारण एका 2023 ते 2024 मध्ये किती विचारले, टोटल 1060 प्रश्न विचारले. आता तेच 1060 प्रश्न कोणत्या कोणत्या चॅप्टर वरून आलेले आहेत, कोणत्या कोणत्या चॅप्टर वरून आलेले आहेत तेवढं शोधायचं आपल्याला. जसं की आता हे क्रम वाईज मांडून ठेवला, करायचं आपल्याला 14 टॉपिक आहेत, कारण या 14 टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, बाकी कोणत्याही चॅप्टर आलेले नाही. करायचे किती चॅप्टर आहेत आपल्याला, तर हे 14, 1 पासून किती, तर 14. आणि ह्याला क्रमानं मांडला मी सगळ्यात. आता हे जे साईडला जे लाल अक्षरामध्ये लिहिलंय का नाही, हे सगळे त्या चॅप्टरवर 1060 पैकी विचारलेले प्रश्न आहेत, हे सगळं विचारलेलं. मग आता आपण अंदाज लावायचा की बाबा सगळ्यात जास्त टार्गेट त्यानं कोणत्या चॅप्टरला केलाय, तर दिसाले सगळ्यात 213 प्रश्न. किती प्रश्न आहेत या ठिकाणी, तर 213. कोणाला टार्गेट केले, फक्त अक्षरमाला, अंकमाला, अक्षरमाला आणि अंकमाला ह्याच्यावर सगळ्यात जास्त आहेत. मग आपलं पहिलं टार्गेट कुठं राहावं लागेल, एवढं करावं लागते. कारण 53 शिफ्ट झालेत, अंदाज किती झालेत, 53. आपण 50 धरू, 5 चौक 20, म्हणजे प्रत्येक शिफ्ट मध्ये 4 प्रश्न असल्यासारखं आहे. प्रत्येक शिफ्ट मध्ये किती प्रश्न, 4 प्रश्न कशावर आलेले आहेत, अंकमाला आणि अक्षरमाला, हे दोघांचं मिळून आहे. बरं, एकच म्हणचाल, दोघांचं मिळून आहे. मग ह्याच्यावर एका एका शिफ्ट मध्ये 4 प्रश्न आलेत. मग तुझं टार्गेट कोणतं राहावं लागेल बाळू, आता माहित आहे, इथं सगळ्यात जास्त आले का नाही, ह्याला टार्गेट करा. सगळ्यात अगोदर इथं करा. त्याच्यानंतर क्रम बघा, गणितीय क्रिया. गणितीय क्रिया काय राहते माहित आहे, सिम्बॉल इकडे तिकडे बदलायचं. म्हणजे हे ह्या सिम्बॉलच्या जागी दुसरं सिम्बॉल टाका आणि त्यानं सोडवा म्हणते ते गणित. हे चॅप्टर, म्हणजे हे जे चॅप्टर राहणार आहे बुद्धिमत्तेचे सगळे चॅप्टरच्या वर एक एक व्हिडिओ आणतो, म्हणजे अंदाज येऊन जाते आपल्याला की चॅप्टर मध्ये नेमकं काय काय आहे.
ह्याच्यामध्ये काय नाही, सिम्बॉल फक्त इकडे तिकडे फिरवायचा किंवा कोणते दोन सिम्बॉल आदला बदल केल्यानं उत्तर बरोबर येते अशा टाईपचे हे सगळे कशामध्ये येणार आहेत तर गणितीय क्रियामध्ये. आकृती श्रंखला कशी राहणार आहे, आता इथं आकृतीची माला राहते. आता जसं अंक अक्षरमाला झाले तसंच आता आकृतीची माला येते अशी. आता इथं काय तर हे स्टार येईल, इथं काय तर डब्बा येते. मग आता स्टार इथं जाते, काय तर डब्बा इथं जाईल, त्याच्यानंतर स्टार अजून खाली येते, डब्बा अजून वरी जाते. सांगा बाबा पुढं काय येते, हे काय झालं तर आकृतीमाला झाली. ह्याच्यावर किती प्रश्न आहेत आकृतीमालावर, 106 प्रश्न आहेत. म्हणजेच प्रत्येक शिफ्टला 2-2चं ॲव्हरेज आहे. प्रत्येक शिफ्टला किती किती प्रश्नाचं आहे तर 2-2चं. वाटलं तर मी साईडला इकडं लिहित बी जातो की कितीचं ॲव्हरेज आहे, म्हणजे किती किती प्रश्नाचा ॲव्हरेज राहणार आहे. जसं की हे जर बघितल्या तर ह्याचं ॲव्हरेज किती आहे, 4 प्रश्न हमखास येतात, म्हणजे येतात 4 प्रश्न एका शिफ्टमध्ये. गणितीय क्रियावर कमीत कमी 2 प्रश्न फिक्स आहेत. किती प्रश्न, 2 प्रश्न. त्याच्यानंतर हे आकृती श्रंखला ह्याच्यावर बी 2 प्रश्न फिक्स आहेत. त्याच्यानंतर बैठक व्यवस्था हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. 1-2 प्रश्न येतात म्हणजे येतात आणि ते जास्त टाइम घेणारे बी राहतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक्सपर्ट बनावं लागेल. आणि येणार म्हणजे येणार, बैठक व्यवस्थेवर येणार म्हणजे येणार. ह्याच्यावर किती प्रश्न येणार आहेत मग आता या ठिकाणी 2 प्रश्न. 2 प्रश्नाचा ॲव्हरेज आहे प्रत्येक शीटमध्ये. ह्याचे 4, ह्याचे 2, ह्याचे 2, ह्याचे 2 असं. ह्याचे बी सहसंबंध अनालॉगी राहते, म्हणजे ह्याचा संबंध याच्यासोबत लावते तर त्याच प्रकारे ह्याचा संबंध कशासोबत काय राहील असं म्हणते. जसं की या ठिकाणी जरी दिलं मी महाराष्ट्र काढलं, इथं महाराष्ट्राची राजधानी काय आली, तर या ठिकाणी मुंबई आली. महाराष्ट्राची राजधानी काय आली, या ठिकाणी मुंबई आली. तुम्हाला विचारते या ठिकाणी काय विचारलं, समजा गुजरातची विचारले, तुम्हाला गुजरातची राजधानी सांगा म्हणते बाबा काय, मग खाली ऑप्शन देते गांधीनगर, छत्तीसगड, असं काय छत्तीसगड राज्य आहे, राजधानी देते. कळलं का. मग गुजरातची राजधानी तुम्हाला कळावी तर काय राहणार इथं गांधीनगर, अशा प्रकारचं. याला काय म्हणतात सहसंबंध. आता इथं अक्षरामध्ये येतात का, अक्षरामध्ये बी येतात, अंकामध्ये बी येतात. जसं की असं सांगते इथं 12ला 145 घेऊन आले तर सांगा बाबा 10ला काय म्हणाल, हे वय सहसंबंध. ह्याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागते 12चं काय झालं, म्हणजे 12चा वर्ग 144 प्लस 1 केलंय. इथं बी आपल्याला तसंच करायचं की 10चा वर्ग 100 प्लस 1 101, अशा प्रकारचं. याला काय म्हणायचं तर सहसंबंध. हे कशामध्ये येऊ शकतात, म्हणजे अक्षरामध्ये बी येईल किंवा अंकामध्ये बी येईल. त्याच्यानंतर कोणता आहे सहसंबंध झाले, याच्यावर 105 आहेत, म्हणजे ॲव्हरेज याचा 2 प्रश्नाचा आहे. याच्यावर किती प्रश्न, 2-2 प्रश्न येऊ शकतात. कोडिंग डिकोडिंग महत्वाचं बी आहे. कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, RUTR ला QRST म्हणाले तर त्याच भाषेमध्ये सांगा SOPR ला काय म्हणतात. हे झाली तुमची कोडिंग. मग त्याच्यावर बी किती प्रश्न वेळेत, हमखास 2 प्रश्न फिक्स आहेत. आणि फिक्स आहेत म्हणजे फिक्सच आहेत तुम्ही, कारण रेशो बघू लागला तुमचं तुम्ही त्याच्यामुळं. त्याच्यानंतर हे काय बोलले, शब्दकोशानुसार क्रम, शब्द देते 4. जसं की इथे दिलो मी CAT कॅट, नंतर CARROM. त्याच्यानंतर पुढे काय देते अजून CUT कट. सांगा बाबा म्हणते याला क्रमानं जर मांडलं तर पहिल्यांदा कोणतं अक्षर येते, नंतर कोणतं येते, नंतर कोणतं येते, असं. ते काय झालं माहिती आहे, शब्दकोशानुसार क्रम, त्यालाच काय म्हणतात तर वर्ड अरेंजमेंट. एक प्रश्न येणार म्हणजे येणारच. सोपं बी आहे, पण आपल्याला सोपं राहून जमणार, लवकरात लवकर काढावं लागते. त्याच्यामुळे ह्याला लई प्रॅक्टिस करायचा, कारण बुद्धिमत्ता असंच आहे, सोपं आहे पण प्रॉब्लेम एक आहे, कमी टाइम मध्ये सोडता येणार. प्रश्न सगळ्याला सुटतात पण कमी टाइम मध्ये प्रत्येकाला सुटणं. मग त्याच टायमिंगवर आपल्याला प्रॅक्टिस करायचं. मग एक चॅप्टर मध्ये ह्याच्यासाठी एक ऑप्शन आहे की जास्तीत जास्त मॉक टेस्ट देणं. मॉक टेस्ट वगैरे ते सगळ्या सेपरेट आणतो, फक्त आता आपल्याला जे फोकस टॉपिक आहे त्याला टार्गेट करायचं. ह्याच्यावर किती प्रश्न नाहीत, मग एक प्रश्न हमखास येते म्हणजे येते, येणार म्हणजे येणारच. कथन निष्कर्ष, काय तर कथन देते, निष्कर्ष सांगते, सांगा म्हणते कोणता निष्कर्ष बरोबर आहे. ह्याच्यावर सुद्धा एक प्रश्न फिक्स आहे, एक प्रश्न फिक्स राहणार आहे. त्याच्यानंतर नातेसंबंध तर येणारच आहे, याच्यावर बी एक प्रश्न फिक्स आहे, ह्याच्यावर एक प्रश्न. आता हे वरचे कोणते झाले ज्याच्यावर कन्फर्म प्रश्न येतात म्हणजे येतात, हे असे वरचे चॅप्टर झाले. आता त्याच्यानंतर जे येऊ लागले, आता हे ठोकळा आहे. तुम्हाला जर समजा आता इथे किती प्रश्न आले तर 41 आलेत. जर 100चे शिफ्ट झाले तर 100 पैकी 82 शिफ्ट मध्ये हे प्रश्न येते. म्हणजेच काय, आपण काय घेतलं अंदाजे 50 शिफ्ट घेऊन आल्या, 50 शिफ्ट मध्ये 41 प्रश्न आले. त्याचे किती प्रश्न आलेत, 41. याचा अर्थ काय झाला, 50 शिफ्ट मध्ये 41 म्हणजे उरलेले जे 10 शिफ्ट राहणार आहेत त्याच्यामध्ये आलं नाही. मग रेशो कसा राहणार आहे याचा, एक तर येणारच आहे जास्त करून, पण
एखाद शिपला हे मिसिंग राहू शकते त्याच्यामुळं. त्याच्यानंतर पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, सोप्पा हाय टॉपिक, लई काय अवघड नाही. तुमच्या शिपला फिरलं तर कोणाकोणाच्या फिरल बिन, कोणाकोणाच्या फिरणार बी, कारण 39च प्रश्न आलेले टोटल त्याच्यामुळं. तर आता नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे तर कागदाची घडी. कागदाची काय राहणार तर घडी. कागदाची घडी बी नॉर्मल आहे, ह्याच्यामध्ये काही आपल्याला एक्स्ट्रा बी काही करायचं नाही. ज्याला पाण्यातील आणि आरशातील प्रतिमा खास करून ज्याला प्रॉपर जमते त्याला कागदाची घडी हे जे पेपर फोल्डिंग राहणार आहे हे सुद्धा चॅप्टर जमून जाते. ह्याच्यावर जास्त तेवढं म्हणजे एखाद कोणाला तर कोणत्या ना कोणत्या शिपमध्ये येणारच आहे 1 किंवा 0, कारण या क्वेश्चनवर आपण अंदाज लावलेला सगळ्यात जास्त क्वेश्चन कुठं आहेत आणि कमी कुठं आहेत. त्याच्यानंतर खालचं कोणतं राहणार आहे तर लपलेली आकृती शोधणं. लपलेल्या आकृतीवर किती आहेत तर 24 आहेत. 50% चान्स आहे यायचा, कारण काय सांगताना ते 50% मध्ये जर तू जर बसला असतं काय काय घेतलं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं हे जे चॅप्टर खालचे राहणार आहेत ह्याचा रेशो जरी कमी असेल, प्रमाण जरी कमी असेल, पण येते म्हणजे येते. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सोपं बी चॅप्टर आहे, लई काय हार्ड नाही. मला सांगा आरशातील आणि पाण्यातील काय करायचं आपल्याला, काय बी नाही. नॉर्मल कागद घ्यायचा, आरसा असेल तर कागदाला असं पलटवायचं, इथं जे आकृती तयार होते ते आरशातील झालं. पाण्यातील असेल इथं कागदावर डायग्राम काढायचं, कागदाला असं फिरवा, पाण्यात येऊन जाते. त्याच्यामुळे तेवढं काय हार्ड नाही. आकृती पूर्ण करणं, आकृती काय करायचं पूर्ण, अर्धवट देते आकृती आणि आपल्याला पूर्ण करायला होते. जसं की उदाहरणार्थ असं, हे आता आकृती जर मी काढलो या ठिकाणी तर काय करणार आहे असं, आता इथं कोणती आकृती बनल ते सांगा म्हणते. नॉर्मल आहे, तेवढं बी काय हार्ड नाही काय नाही. मग अशा पद्धतीनं काय झालं आपले हे जे 14 टॉपिक आहेत त्याला आपण डिवाइड केला. कशामध्ये डिवाइड केला तर किती किती प्रश्न विचारले गेले गेल्या वर्षीच्या शिपमध्ये, त्याच्यावरून आता अंदाज लावायचं कोणतं चॅप्टर बुद्धिमत्तेमध्ये महत्वाचं आहे. जास्त करून पोराला बुद्धिमत्तेमध्ये काहीच प्रॉब्लेम आहे ना, कारण सगळे सोपे सोपे चॅप्टर राहतात. त्याच्यामुळं आता अशा पद्धतीने आपल्याला काय अंदाज लावायचा की कोणत्या टॉपिकवर जास्त आपल्याला फोकस करायचा. त्याच्यामुळं ही पहिल्यांदा याचं प्रॉपर आपण स्क्रीनशॉट काढून ठेवायचं, म्हणजे आपल्याला समजून येते की किती किती प्रश्न विचारलेले आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट कुठे होत आपण तर सगळ्याला माहिती आहे, सगळ्याचा आवडीचा विषय आहे, सगळ्याचा आवडीचा विषय, सगळ्याला जमते, ह्याच्यामध्ये कोणालाच काही डाऊट आहे ना, कळालं का. पण काय होते माहिती आहे का, आता गणितामध्ये बघायच्या अगोदर, गणित हे विषय तसा आहे की येते प्रत्येकाला स्टार्टिंगला, पण प्रॉब्लेम असं हेच आहे शिकिताना समोर बसल्यावर येते. मेन प्रॉब्लेम ह्याचा कुठं सुरू होते, ज्यावेळेस एखादं चॅप्टर झालं 10 दिवस गॅप पडल्याच्या नंतर आपल्याला प्रॉब्लेम दिसायला सुरू होते ह्या चॅप्टरमध्ये. नंतर हे जमना चाललंय, हे होईना चालले, ते होईना चालले, असे प्रॉब्लेम येतात. कारण सुरुवातीला शिकवाय बसलं तेव्हा सगळेजण यस हो समजलं असं तसं म्हणते, पण प्रॉब्लेम कुठे येणार आहे घरी गेल्यावर 10-15 दिवसानंतर येणार आहे. आणि पेपरच्या अगोदर तर लई गडबड होते, अजून तिथे तर गडबड वेगळीच राहणार आहे. ह्याच्यावर बी आणतो रिव्हिजन कसं करायचं प्रॉपर काय नाही. आता फक्त इम्पॉर्टंट टॉपिक तेवढं बघूत, कारण गणित प्रत्येकालाच जमते असं बी काही नाही, कोणाकोणाला जमणार बी. मग आता काय करायचं त्याच्यासाठी पहिल्यांदा इम्पॉर्टंट टाईप बघा. आता नफा तोटा आहे. आता काही काही पोरं अशी बी आहेत की मला हिंदीमधून बी सांगा म्हणतात, कारण आम्ही हिंदीमध्ये करायला, त्याच्यासाठी हिंदीमध्ये बी सांगतो बापू. आता बघितलं हे किती आहे या ठिकाणी नफा तोटा, सगळ्यात जास्त प्रश्न कुठं आहेत तर नफा तोट्यावर आहेत. किती प्रश्न आहेत तर 134. कारण मी ॲपमध्ये जेव्हा बॅच सुरू केलो होतो, कारण सुरुवातीचा चॅप्टर माझा नफा तोटा होता, कारण मी बेसिक पासून जाईना तर पेपरमध्ये काय येते हे शिकवण्यावर माझं जास्त टार्गेट राहते. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर बेसिक पासून घ्या, बेसिक पासून. अरे बेसिक येईच ना पेपरमध्ये, काय करणार आहेस तुला नॉर्मल कॅल्क्युलेशन यावं, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी एवढं जरी आलं तुझी बेसिक संपली, नॉर्मल काटाकाटी यावं बस काम संपलं तुझं. मग आता ते काय क्रम असा राहते की पहिल्यांदा संख्या पद्धती शिकवा, नंतर बाबा लसाई मसाई शिकवा, नंतर सरासरी शिकवा. बघायला संख्या पद्धतीवर किती आहेत, इथंच आहे कुठे की संख्या पद्धती किती प्रश्न आहेत 35 प्रश्न आहेत. मग आता तुम्ही सांगायचं मला मी टार्गेट इथं करू का इथं करू, जास्त बेनिफिट देणारा चॅप्टर कोणता आहे, नफा तोटा राहणार. मग त्याच्यामुळं बेसिक कॅल्क्युलेशन आलं म्हणजे बेसिक संपलं तुमचं. आता मेन टार्गेट कुठं करायचं आहे, ज्याच्यावर जास्त फोकस राहणार आहे ते. मग फोकस कुठं होतं 2023-24 मध्ये. आता टोटल 1060 विचारलंय, त्याच्यापैकी नफा तोटावरच 134 प्रश्न आहेत टोटल. ह्याचा अर्थ काय, 5 2 10 म्हणजेच 2 ते 3 प्रश्न येणार म्हणजे येणारच. कशावर येणार आहे, नफ्या तोट्यावर येणार म्हणजे येणारच. त्याच्यानंतर खालचं
सरळीकरण, सरळीकरण म्हणजेच काय, बॉडोमॉसचा रूल आहे, बाकी काही नाही. बॉडोमॉस ते बी चॅप्टर घेतो मी नंतर. ह्याच्यावर किती येणार आहेत, 2 ते 3 प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात. सरासरी, सरासरीवर 2 प्रश्न फिक्स आहेत. 2 ते किती प्रश्न, 3 प्रश्न फिक्स आहेत. त्याच्यानंतर काळकाम, काळकामवर बी 2 प्रश्न फिक्स आहेत. काळकामवर शेकडेवारी, शेकडेवारीवर 2 प्रश्न फिक्स आहेत. गुणोत्तर प्रमाण ह्याच्यावर बी जवळजवळ 2 प्रश्न फिक्स आहेत. गुणोत्तर प्रमाणावर सूट, सूट म्हणजेच काय, डिस्काउंट होय, डिस्काउंट. हिंदीवाले थोडंसं प्रॉपर आहे का, कारण हिंदीचं मी विसरून गेलो होतो. नफा तोटाला लाभ हानी म्हणतात. काय म्हणतात तर लाभ हानी. सरळीकरणला सरलीकरणच म्हणतात, याला काही दुसरं नाव नाही. सरासरीला औसत म्हणतात. औसतवर किती प्रश्न आहेत, 2 ते 3 प्रश्न आहेत. काळकाम, काळकामला कार्य और समय म्हणतात. याच्यावर किती प्रश्न आहेत तर 2 प्रश्न आहेत. प्रत्येक शिफ्ट सांगायला मी 2-2 प्रश्न. शेकडेवारीला प्रतिशत म्हणतात, याच्यावर 2 प्रश्न फिक्स आहेत. गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर प्रमाणावर 2 प्रश्न फिक्स आहेत. ह्याला काय म्हणतात, अनुपात समानुपात. सूट, सूट ह्याला हिंदीमध्ये बट्टा म्हणतात. किती प्रश्न आहेत, 80 प्रश्न विचारत. 1 ते 2 चा रेंज आहे. 1 ते 2 प्रश्न येतात म्हणजे येतात. 1 तर कन्फर्म फिक्स आहे, पण कोण्या कोण्या शिफ्टला लई जर जास्तीचा आवडीचा असेल तर 2 बी टाकते, त्याचं काही नाही. त्याच्यानंतर आता इथून पुढचे जे आहेत, ह्या ठिकाणी काय तर सरळ व्याज आहे, ह्याला साधारण व्याज म्हणतात हिंदीमध्ये. ह्याच्यावर 1 प्रश्न येते. 1 प्रश्न येणार म्हणजे येणार. वेगवेगळ्या अंतर, ह्याला ट्रेन म्हणा, ट्रेनवरचे प्रश्न म्हणा, कोणते म्हणा, ह्याच्यावर किती प्रश्न, एखाद प्रश्न येते म्हणजे येते. समय चाल दूरी असं हिंदीमध्ये म्हणतात त्याला. क्षेत्रफळ, क्षेत्रमितीवर 1 प्रश्न येते म्हणजे येते क्षेत्रमितीवर. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज, आता इथून पुढं 1 तर आता याचा ॲव्हरेज धरून चला की 1 येईल म्हणून. लसाई मसाईवर ॲव्हरेज अँड ॲव्हरेज 1 क्वेश्चन धरून चालायचं, एखाद क्वेश्चन. संख्या पद्धती, ह्याच्यावर 0 किंवा 1 आला तर 0 बी येतात, नाहीतर एखाद प्रश्न कोणत्या शिपला येते. मिश्रण, आता हे पहिलेलं विचारत होतं, आता काय त्याचं क्रेज कमी झाले. 35 टोटल 53 शिपमध्ये 14 वेळेस विचारले. आलं तर 0, नाहीतर आलं तर 1 प्रश्न येते. भूमिती, भूमितीवर होतं. आता भूमिती म्हणजेच काय, नॉर्मल गणितामध्ये इकडेच येते, पण त्याच्यामध्ये फक्त जास्त फोकस भूमितीवर, म्हणजे चॅप्टर कोणतं राहणार तर भूमितीवर राहणार आहे. ह्याचा अर्थ आपल्याला भूमिती वाचावं लागते का, तर गरज नाही. 5 प्रश्न विचारले टोटल 53 शिफ्टमध्ये, आणि ते बी नॉर्मल लेवलचे क्वेश्चन राहतात कोणावर बस, कारण कधी कधी क्षेत्रमितीला भूमितीमध्ये घेऊन टाकून देते त्याच्यामुळे. बीजगणितावर किती प्रश्न, 2. नळ टाकीवर 1. नावधारावर सगळ्यात महत्वाचे होते तर ह्याच्यावर 1 प्रश्न विचारले फक्त. मग आता आपल्याला अंदाज समजाव की आपल्याला कुठं टार्गेट करायचं जास्त करून, कारण मांडणी मी करून दिलो. आता तुम्ही एवढं तर समजदार असाल की आपल्याला कोणत्या चॅप्टरला टार्गेट करायचं. मग आपल्याला समजाव की टार्गेट आपलं इथं राहणार आहे जास्त. एवढं जर केलं, 1 2 2 4 2 6 2 4 8 5 10 बेसक 12 ने 1 13 14 15चा ॲव्हरेज आहे. कितीचा ॲव्हरेज आहे तर 15. अन ॲव्हरेज 20 पैकी 15 प्रश्न तुमचे एवढ्यावर कव्हर होतात. आता बाकीच्याला भाव द्यायचं का, द्यायचं, थोडं थोडं भाव द्यायचं, पण कधी जर आलं ठीक आहे, पण जास्त भाव कोणाला द्यायचा, जास्त डिमांड कोणाला द्यायचा आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी, जे सगळ्यात भारी आहे तिला थोडंसं जास्त डिमांड द्यावं लागते. मग त्याच प्रकारचं होय, ह्याची डिमांड थोडंसं जास्त आहे, मग ह्याच्या मागे थोडंसं जास्त टाइम द्यावं लागते. आपल्याप्रमाणेच आपण बी, आपल्याला भारी वाटलं की आपण बी टाइम देते, त्याच प्रकार करायचा. तिच्या मागे जे टाइम देता ना, त्याच प्रकार टाइम दिल्याच्यानंतर भेटली बिचारी तिनं 1-1 वर्ष 2-2 वर्ष. आता हे बी जर भेटायचं असेल तर ह्याच्याही मागे टाइम द्यावाच लागणार आहे तुम्हाला, नाईलाज आहे, काय करतं. जोपर्यंत टाइम देईना तोपर्यंत हे भेटना, आणि हे भेटना गेल्या परी वर्दी बी गेली. मग ह्याच्यावरून आपण अंदाज लावायचा आहे कोणतं टॉपिक महत्वाचं आहे. म्हणजे आता क्रमानच आता हेच रेशो, नफा तोटा सगळ्यात महत्वाचं, नंतर हे, नंतर हे, नंतर हे, अशा प्रकारे गाडी चलत जाणार आहे. आता हे झाल्याच्या नंतर आता हे जे बॅच आहे, बॅच बद्दल थोडंसं माहिती देतो मी. आता श्रेयस मॅथ्स ऍप्लिकेशनवर गेल्याच्या नंतर कोणती बॅच भेटणार आहे तुम्हाला तर प्रारंभ बॅच. म्हणजे सध्याला मी फक्त मॅथ सुरू केलं, मॅथचीच बॅच आहे. आता काही जण विचारतात की सगळ्याच्या सगळं सिलेबस कव्हर करायला ह्याच्यामध्ये, तर सगळ्याच्या सगळं सिलेबस कव्हर करण्याचा लाव, फक्त मॅथ कव्हर करायला. मॅथ, आणि काही दिवसाच्या नंतर 7 ते 8 दिवसाच्या नंतर रिझनिंग बी सुरू होणार आहे. जर मजेचं टेक्निक जर एकदा ह्याच्यामध्ये काय करायचं सांगतो. जर कोणाला जर बॅच घ्यायची नसेल काही प्रॉब्लेम नाही, फक्त एक काम करा, कारण मी प्रत्येक चॅप्टरवर एक ते मी 3 ते 4 व्हिडिओ असं फ्री करून ठेवलेला आहे. 3 ते 4 व्हिडिओ, म्हणजे जे मला असं वाटलं की हे टाईप इम्पॉर्टंट आहे. आता म्हणजे व्हिडिओ कसे राहणार तर तुम्हाला ॲपमध्ये गेल्याच्यानंतर सगळं समजते. टाईप नंबर 1 वर 1 व्हिडिओ राहते, टाईप नंबर 2 वर दुसरा व्हिडिओ, टाईप नंबर 3 वर तिसरा व्हिडिओ. जसं की आता नफा तोटा मी सगळ्यात अगोदर घेतलं होतं, त्याच्यामध्ये 12 टाईप होते. किती टाईप होते, 12 टाईप.
12 टाईपचे 12 टाईप कव्हर केलं. आणि जे मला असं वाटलं की जे महत्त्वाचं आहे पेपरला येते त्या टाईपला मी व्हिडिओ त्याचं फ्रीज केला. बाकीच्याला लॉक होऊन जाते, पण जे महत्त्वाचं आहे ते व्हिडिओ फ्री आहे. मग ते फक्त फ्री लेक्चर जरी अटेंड केला तरी काही इश्यू येणार तुम्हाला. जर पूर्ण बॅच घ्यायचं जर असेल तर 249 रुपयाच्या मध्ये प्राइस आहे. जमलं तर बघा, नाही गेलं ह्याच्यामधले फक्त फ्री व्हिडिओ बघून जरी तरी सुद्धा महत्त्वाचं कव्हर होऊन जाते. सगळंच कव्हर होईना पण महत्त्वाचं कव्हर होऊन जाणार आहे. रिझनिंगचं काही दिवसाच्या नंतर मी आणतो. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, इथं तर सगळ्याच जणाला इजा येते. कारण हे जे सामान्य ज्ञान आहे नुसतं दिसायला छोटा आहे. याला काय म्हणतात, जीके म्हणतात. 2च अक्षराचा आहे जीके, पण त्या 2 अक्षरामध्ये एवढे टॉपिक आहेत, म्हणजे एवढे विषय आहेत. टोटल 9 विषय. टोटल किती विषय आहेत या ठिकाणी, तर 9 विषय. पोराला इथं बी समजणार, कारण एक विषय संपवायला कमीत कमी कोणाकोणाचा 1-1 महिना जाते. इथं तर 9 आहेत. मग 9 महिने तर थांबणं आहे ना आपल्याला थोडीच लेकराला पैदा करायचा आहे 9 महिने थांबून. मग आपल्याला काय करायचं आहे तर लवकरात लवकर उरकून टाकून द्यायचं आहे. लग्न नाही, चॅप्टर, टॉपिक हे सगळं. आता उरकून जर टाकून द्यायचं असेल तर सगळ्यात जास्त टार्गेट जे आपल्याला करायचं आहे कुठं करायचं आहे माहित आहे. सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या चॅप्टर आहे तर स्टॅटिक जीकेवर आहे. सगळ्यात जास्त फोकस कुठं आहे तर स्टॅटिक जीकेला केले. किती प्रश्न आहे, 362 प्रश्न. 362 प्रश्न, 6 ते 7चा रेंज आहे त्याचा. 6 ते 7, 6-7 प्रश्न नुसतं स्टॅटिकवर येवलं आहेत. मग त्याच्यामुळे जे भाऊ आपलं सायन्स वाचत बसालय, भूगोल वाचत बसालय, दिवसभर भूगोल वाचालय, भूगोलची रेंज बघू लागल्या किती आहे. भूगोलपेक्षा जास्त जर वाचायचं असेल तर स्टॅटिक जीके वाचा. स्टॅटिक जीके मध्ये बी आपण प्रिव्हियस इयर काढल्याच्या नंतर आपल्याला समजते की त्याच्यामध्ये बी अजून महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत. ह्याच्यावर बी घेऊन होतो मी स्टॅटिक जीके मध्ये बी काय वाचायचं आहे काय नाही. जसं की लोकनृत्य झालं, वाद्ययंत्र झालं, त्याच्यावर येते फिक्स प्रश्न आहे त्याच्यामध्ये. मग जास्त टार्गेट कुठं करायचं तर नुसतं आता हे काय मी मनाचं सांगाल नाही की मला पटालय, म्हणजे मला असं वाटायला की हे येऊ लागले. रेशो तुमच्या समोर काढून दिलेला आहे. 1060 प्रश्न विचारले आहेत ह्या अख्ख्या विषयावर. 1060च मी तुम्हाला डिवाइड करून दिला, बाकी काय नाही. आता याच्यावरून तुम्हीच अंदाज लावायचा, मी पण सांगायची गरज पडू नये तुम्हाला की हे टॉपिक महत्वाचा. तुमचं तुम्हाला समजून येते. मग टार्गेट कुठं करायचं आहे स्टॅटिक जीके. नंतर काय चालू घडामोडी. चालू घडामोडीला सध्याला ब्रेकच करा. जरी इथं 192 जरी प्रश्न आले, 2-3 प्रश्न येतात चालू घडामोडीवर, पण SSCचं चालू घडामोडी हे इतिहास असल्यासारखं राहते. कारण पेपर द्यायला तुम्ही 2025 मध्ये आणि तुम्हाला चालू घडामोडी कधी कधी त्याच्या अंगात जर शिरलं का नाही 2023चं बी विचारते, कधी कधी लईच शिरलं 2021चं बी विचारते. असल्या घरानं चलत राहणार आहे. त्याच्यामुळे SSGD मध्ये चालू घडामोडीला सध्याला फोकस करणार का. टाइम द्यायचा आहे चालू घडामोडीला, पण एंडला द्यायचा, आता द्यायचं नाही. त्याच्यामुळं हे आपल्याला लक्षात यावं. त्याच्यानंतर कोणतं येणार आहे त्या ठिकाणी अर्थशास्त्र. अर्थशास्त्रावर बघू शकायला की किती प्रश्न आहेत. अर्थशास्त्रावर 148चं रेंज आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये फोकस टॉपिक आहेत. पंचवार्षिक योजना करा, ते बजेट तेवढं कव्हर करायचं आहे, संपलं अर्थशास्त्र. पूर्ण वाचायची बी गरज नाही. मग अर्थशास्त्रावर किती प्रश्न, 3 प्रश्नाची रेंज आहे. 3 प्रश्न, 2-3 प्रश्न येतात. त्याच्यानंतर राज्यव्यवस्थेवर 2 प्रश्न येतात म्हणजे येतात. त्याच्यानंतर इतिहासावर 2 प्रश्न येतात म्हणजे येतात. भूगोल ह्याच्यावर 2-2 प्रश्न येतात. पण सगळ्यात जास्त जर प्रश्न कुठे येत असतील तर इथे येतात. हे 6-7चा रेंज आहे. मग आता ह्याच्यावर हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्सवाले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे अख्खे मिळून 1-2 प्रश्न तयार होतात. हे झालं अख्खं जीकेचं रामायण, संपलं सगळं. एवढं आपल्याला आहे. मग आपल्याला समजा की कुठं जास्त टार्गेट करायचं. त्याच्यानंतर सामान्य हिंदी सगळ्यात सोपी, पण ज्यानं अभ्यास केले त्याच्यासाठी. ह्याच्यामध्ये काय गद्यांश. गद्यांश म्हणजे काय, तेच जे आपण 10वीला मराठी व्याकरण मध्ये केल्या का नाही तेच. उतार्यावर प्रश्न येतात. उतार्यावर किती प्रश्न येणार आहेत तर 265. कारण उतार्यावर प्रश्न फिक्स आहेत. कारण काय ह्याच्यामध्ये उतार्यावर प्रश्न फिक्स आहेत. उतार्यावर एका शिपला 5-5 प्रश्न फिक्स राहणार आहेत. एक उतारा येणार आहे जे 10वीला बघल्या का नाही. आपल्या उतारावरचे प्रश्न राहत होते, खाली आपल्याला प्रश्न द्यावं. मग आपण काय करावं, प्रश्नामध्ये जे शब्द उच्चारले ते उतार्यामध्ये शोधाव कुठं आहे. मग तिथून स्टार्ट पासून एंड पर्यंत, फुल स्टॉप पर्यंत जशाला तसं ओळ कॉपी पेस्ट करावं. पण इथं कॉपी पेस्ट करायचं नाही, इथं रिकाम्या जागा येतात, ती आपल्याला शोधायचं राहते गद्यांशावर. कारण ह्याच्यावर बी आणतो मी की उतार्यावर कसे प्रश्न येतात काय नाही. कारण जर प्रिव्हियस इयरचं पाहिजे तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रिव्हियस इयरचं पूर्ण पेपर आहे मराठीवाल्यासाठी.
त्याच्यामध्ये बघू शकता की उतार्यावर कसे प्रश्न राहतात. सगळ्यात जास्त प्रश्न उतार्यावर, कारण 5-5 फिक्सच आहे ह्याच्यामध्ये काय असं कमी जास्त नाही. 5 प्रश्न फिक्स. ह्याच्यावरचे किती प्रश्न? 5 प्रश्न फिक्स आहेत. नंतर ह्याच्यावर त्रुटी म्हणजे कुठे काही चुका जर असतील, वाक्यामध्ये एक काय देते, रमेश आम खाते हे करते. मग आपल्याला समजा रमेश आम खाता हे येते, मग खाते चुकलंय तिथं. मग त्याच्यामुळे आपल्याला ते तशा प्रकारची त्रुटी राहते. लई का हार्ड राहणं नॉर्मल राहते, आपल्याला ओळखू येते तेवढं. त्याच्यामुळं ह्याच्यावर किती प्रश्न? 4 प्रश्न येतात म्हणजे येतात. मुहावरे, विलोम शब्द, पर्यायवाची शब्द हे काही नव्हतं जी तुम्ही वाचाल त्या का नाही. विलोम पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द जे आपण वाचत्या तेच मराठी व्याकरणमध्ये जे आहेत तेवढं जरी वाचलं तरी काम होऊन जाते तुमचं. शब्द तेच आहेत का? थोडी आपण तेलुगू लँग्वेज आहे का लगे अशी उर्दूमध्ये असं काही यायला, असं हिंदीमध्ये आहे तेच शब्द आहेत. इकडे मराठीमध्ये बी हवाच म्हणतात, तिकडे बी हवाच म्हणणार, वारा इकडे भ्या तिकडे भ्या. तर अशा प्रकारचं काय राहणार आहे? पर्यायवाची. विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अनाथ सनाथ ते सगळे विरुद्धार्थी शब्द हेच येतात इकडे बी. याच्यामध्ये प्रिव्हियस इयरची बी घटून जाते तुम्हाला. वाक्यांश के लिए एक शब्द, वाक्यांश के लिए एक शब्द. त्याच्यानंतर रिक्त स्थान की पूर्ती करो, वाक्य देते कुठं काय तर अंडरलाईन करते, सांगा बाबा इथं काय येते, आणि तुम्हाला शोधायची गरज राहणार. खाली 4 ऑप्शन देते, एक 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 टाकून बघायचं कोणतं फिट बसाले. बस आपली सवयच आहे ना ते. आपल्याला कुठं मनान लिहायचं की इथं काय येते प्रॉपर शब्द सांगा. खाली 4 पिल्ले देऊ लागले की ऑप्शन, त्याच्यामधलं एक एक घ्यायचं, टाकून बघायचं, जे फिट बसाले ते आपलं टिक करायचं, जायचं पुढे. जे 10वीला मराठी व्याकरणला शिकले तेच करायचं, बाकी काय नाही. थोडंसं ग्रामरचाही भाग येते. किती प्रश्न आहे टोटल? तर 65. तद्भव शब्द, तत्सम शब्द, थोडंसं ग्रामर बी येते. थोडंसं तत्सम आणि तद्भव शब्दावर 65 प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत टोटल, म्हणजे एका वर्षामध्ये. आता विविध, आता हे नॉर्मल बाकीचे काही थोडंफार इकडे तिकडे प्रश्न टाकते, पण त्याच्यावर तेवढं डिमांड नाही काय नाही. 29 प्रश्न आहेत टोटल 53 शिफ्टमध्ये. मग आपल्याला समजायला की हिंदीमध्ये काय करायचं, नॉर्मल लई हार्ड नाही. फक्त एक वाचन करायचं आहे. जे मराठी व्याकरणमध्ये वाचल्या तेच थोडंफार इकडे वाचायचं. किंवा मला तर असं वाटतं की मराठी व्याकरण जरी वाचून गेल्या तरी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी मार्क पाडते, बऱ्यापैकी मार्क. आउट ऑफ म्हणाल नाही मी, पण बऱ्यापैकी पाडते. जे मराठी व्याकरण केलं का नाही तेवढं जरी करून गेल्या तरी. 40 प्रश्न राहतात आरामशीर, 25-30 आरामशीर येतात मराठी व्याकरण प्रॉपर जरी केलं तरी. कारण हे विषय असा आहे की इथं आउट ऑफ मार्क येतात 40 पैकी 40. जर ऑफलाईनला जर माझ्याकडे जर आल्या का नाही पोराला 40 पैकी 40 आहेत. हे एक विषय आणि बुद्धिमत्ता एक विषय, 40 पैकी 40 येतात त्याच्यामध्ये, 40 पैकी 40. फक्त आपली स्ट्रॅटेजी प्रॉपर राहावं लागते. त्याच्यामुळे 2 विषयाला जास्त टार्गेट करायचं. जीकेला तेवढं बऱ्यापैकी जेवढं द्यायचं तेवढं डिमांड द्यायचं. एक व्हिडिओ पण बनवलं होतं मी की कोणत्या विषयाला किती किती टाइम द्यायचा आहे. ते जर कोणी व्हिडिओ बघितलं नसेल तर एक बार पूर्ण बघायचं. म्हणजे जे आपली सटीक रणनीती म्हणून आहे, सटीक रणनीती, ते पूर्ण व्हिडिओ बघायचं. त्याच्यामध्ये मी सांगितलं की कसं प्रॉपर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे झालं आपल्याला. ह्याच्यामध्ये फोकस टॉपिक सांगितलं नाही, पण आता तुम्हाला स्वतःला शोधायचं की फोकस टॉपिक कोणते आहेत. मी तर फक्त वेटेज सांगलो कोणत्या चॅप्टरचं किती आहे. ज्याचं जास्त वेटेज तेच सगळ्यात फोकस आपल्यासाठी राहणार आहे. तर मग अशा प्रकारे आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये, तर जे पण काही इम्पॉर्टंट टॉपिक राहणार आहेत प्रत्येक विषयाचे, एकाच विषयाचे नाही, प्रत्येक विषयाचे जे पण काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सगळं बघितल्या. आणि अजून एक वेळेस मी आठवण करून देतो की आपली जर ॲप जर कोणी जर डाउनलोड केलेलं नसेल श्रेयश मॅथ्स, प्रत्येकानं काय करायचं या ठिकाणी तर डाउनलोड करून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये फ्री लेक्चर बघा किंवा कधी कधी मी फ्री क्विज सुद्धा टाकतो, ते सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. जर व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय राहणार आहे तर चॅनलला काय करायचं आपल्याला तर सबस्क्राईब करून ठेवायचं. धन्यवाद.